मुंबईतील मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ असल्याचं समोर आलं। मतदार यादीत एका मतदाराचं नाव तब्बल 103 वेळा नोंदवलं गेल्याचं दिसून आलं। मुंबईत तब्बल 4,33,000 व्यक्तींची नावं एकापेक्षा अनेक वेळा नोंदवली गेली। 4,33,000 व्यक्तींची नावं वारंवार नोंदवली गेल्यामुळे डुप्लिकेट मतदारांची संख्या 11 लाखांवर गेली। मात्र डुप्लिकेट मतदारांची नावं किती वेळा नोंदवली गेली याची माहिती प्रशासनाकडे नाही। दुबार मतदारांची नावं हटवण्यासाठी पालिका प्रशासनानं विशेष मोहीम हाती घेतली आहे। दरम्यान मुंबई मनपाच्या माजी महापौर किशोरी पेडणेकरांचं नाव मतदार याद्यांमध्ये दुबार आलं। तशी माहिती खुद्द पेडणेकरांनीच दिली। मतदार याद्यात दुबार आलेलं माझं नाव काढा असं आवाहन पेडणेकरांनी केलं। एवढंच नाही तर निवडणूक आयोगावर देखील पेडणेकरांनी गंभीर आरोप केले। आम्ही आमदारकीला मतदान केलं आणि आम्हाला तुम्ही दुबार ठरवतात म्हणजे नक्की कुठे बसून बोलतेय। ही यादी बनवली आणि हे निवडणूक आयोगाचं काम नाही का? मग त्यांना निवडणूक आयोगाला जे सगळेजण संबोधितात की हा कुठला आयोग आहे आणि त्यांच्या भाषेत मी बोलते, मी माझी भाषा नाही, या भांडी घासा आयोग आहे। माझं नाव मला तर कुठे दिसत नाहीये। मग तुम्ही प्रिंटिंग मिस्टेक करून बाहेर निघणार का? आणि जर प्रिंटिंग मिस्टेक म्हणत असाल तर तुमच्यावर कारवाई का होऊ नये? तुम्ही कोण ठरवणार आहे आम्ही मतदान करायचं, आम्ही कोणाला करू, काय करू हा वेगळा भाग आहे। पण आम्हाला मतदानाच्या प्रक्रियेत ज्याला सर्वोच्च स्थान आहे त्याच्यापासून आम्हाला वंचित ठेवणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।